तुम्ही एकमेकांना पाडायला सुद्धा बघत होतात राईट. तर हे रिअल लाईफमध्ये पण होणार आहे. ज्यावेळेस टीम फॉर्म होतात, ग्रुपिझम होतं, त्यावेळेस एक टीम दुसऱ्या टीमला पाडायला बघणार आहे, क्रिटिसाइज करायला बघणार आहे, नीचा दाखवायचा प्रयत्न करणार आहे, सांगणार आहे की तुम्ही हरताय, तुम्ही पडताय, कशाला करताय. अशा वेळेस तोच विजेता ठरतो जो विदाऊट डिस्ट्रॅक्शन ॲसिड रिव्हर क्रॉस करत राहतो. आजचा जो सेशन होता तो खरंच खूप हेल्पफुल ठरला आहे आमच्यासाठी. वाटलं नव्हतं की एवढं काही शिकायला भेटेल इथं म्हणून. तर ऑलमोस्ट सकाळी या मीटिंगसाठी 8 वाजता सगळेजण गॅदर झाल्यानंतर त्यावेळेला अशी एक्साइटमेंट होती की आजच्या लर्निंगमध्ये किंवा आजच्या सेशनमध्ये काय नवीन शिकायला मिळणार आहे. सरांनी ग्रोथ कशी करायची जी आत्तापर्यंत काही गोष्टींमुळे झाली नाही पण ह्यापुढे इम्प्लिमेंट करायचे आहे, तर त्याच्या 4 ते 5 सरांनी क्वालिटीज आत्ता सांगितल्या आहेत. तर आज सकाळी 8 वाजता आल्यानंतर खूपच एक्सायटेड होते, सगळेच होते. गौरी मॅमचा जो पाय पडला तो फक्त चिडवण्यामुळेच पडला. गेला म्हणून त्यांनी गिवअप करून टाकलं. ॲक्च्युली त्या आऊट नव्हत्या, ॲक्च्युली त्यांची टीम गिवअप केलं नव्हतं. पण आपण सगळे म्हणलो की पाय पडला, मग त्यांनी हात सोडून दिले. ते म्हणले की झालं आहे माझं. सो इन द सेम पॅटर्न आपल्याही लाईफमध्ये असं होत असतं. तर तुम्ही सगळे आणि तुम्ही कॅमेरामध्ये पण जे बघतायत, तर सगळे आपण ही गोष्ट अंडरस्टँड करणं फार गरजेचं आहे की ॲज अ टीम काम करत असताना हे सगळ्या गोष्टी फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत. लीडर महत्त्वाचं आहे, प्लॅनिंग महत्त्वाची आहे, फोकस महत्त्वाचा आहे. पण अवतीभवतालीचे लोक तुम्हाला पाडायला बघतील, तुम्हाला डिस्करेज करायला बघतील, क्रिटिसाइज करायला बघतील. त्यांचं ऐकायचं नाही आहे, कान बंद करून पुढे चालायचं. गुड इव्हनिंग म्हणतो, बाय मॅम, जाते का मग ते प्रोॲक्टिव्ह लोक नाही समजतंय. प्रोफेशनल लिटरेचर ऐकत नाही, जे काही ऐकत ते प्रोफेशनली रिलेटेड जे आहे ते तुमचे व्हिडिओज आणि तुमचंच मार्गदर्शन, लिटरेचर नाही वाचत. आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपल्यामध्ये काय कमी आहे. जर दुसरं कोणतरी एखादा सांगत असेल तर आपण एकदा त्याच्याबद्दल विचार तरी करायला हवा की ती खरंच आपल्यामध्ये कमी आहे की नाही, हे आपण चेक केलं पाहिजे. मला प्रतीक्षा मॅमने खूप वेळेस सांगितलं की मी खूप जास्त लवकर चिडते. काही ब्लाइंड स्पॉट आहे त्याच्यावर काम करेन म्हणून खूप चांगलं वाटलं. पहिल्यांदा भेट झाली आनंद सरांबरोबर, कारण खूप दिवसाची इच्छा होती माझी की सरांना एकदा लाईव्ह बघायचं, समोरासमोर बघायचं होतं. आजच्या सेशनमध्ये मॅम म्हणत होत्या की खूप एक्साइटमेंट असते. ते मला सुरुवातीला कळलं की सकाळी 8 पासून ते 6 पर्यंत मला तुम्ही खूप घाबरले. त्याच्यामध्ये काय देणार एवढ्या पूर्ण वेळ ते लेक्चर्स, मला ते काही समजलं नव्हतं तेवढं. पण जेव्हा मी इथं आले तेव्हा खरंच मॅम म्हणत होत्या तसं खूप चांगल्या प्रकारे झाला हा सेशन आणि मला खूप आवडला. एक्सप्लेन करता येत नाही, मी घाबरते, त्यानंतर खूप काही कमी आहेत. पण आजच्या ह्याच्यावर मला असं कळलं की न घाबरता न काही करता जर मी केले तर होऊ शकतं आणि ते मला करायचे. तर ग्रोथ जर करायची असेल तर मला ते करावंच लागेल आणि करायचंच आहे. पण आजच्या सेशनमध्ये एवढं कळलं की मला करायला पाहिजे आणि करणारच आहे. तर आजच्या सेशनमधनं हे शिकण्यात आलं की जे काही क्वालिटीज आहेत आपल्या, ते जे हिडन क्वालिटीज आहेत किंवा जे काही ह्याच्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटी इम्प्रूव्ह करायचे आहेत. त्याच्यासोबत जे काही सेल्सचं होतं, सेल्समध्ये पण इम्प्रूव्ह करायचं आहे. टीम लीडर जो करतो तेच त्याचे पाठीमागचे लोक शिकतात आणि त्याच वेनं चालत असतात. त्याच्यामध्ये आपण जर चुकलो तर पाठीमागचा तोच चूक करतो. लॉट्स ऑफ डिस्ट्रॅक्शन्स येतात, लॉट्स ऑफ चॅलेंजेस येतात, त्यामध्येही सांगणारे येतात की हे असं केलं तर असं होईल. तर त्यावेळेला आपण डिस्ट्रॅक्ट नाही झालं पाहिजे आणि डिस्ट्रॅक्ट न होता आपण आपला पाथ जो आहे तो राईट चूज केला पाहिजे आणि त्याच्यानुसारच आपण चाललं पाहिजे. पण तुम्ही बघितलं की इतके सारे डिस्ट्रॅक्शन आल्यानंतर इमोशनल अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे की आपला पाय पडला नाही पाहिजे. गुड मॉर्निंग म्हणतो का? अच्छा, गुड मॉर्निंग आपण प्रोॲक्टिव्हली गुड मॉर्निंग म्हणतो, गुड इव्हनिंग म्हणतो, बाय मॅम, मी जाते का हळूच आपलं, मग ते प्रोॲक्टिव्ह लोक नाही आहेत. समजतंय? ओके. 5वा, आय कीप टू डू लिस्ट. टू डू लिस्ट माहिती आहे सगळ्यांना? टू डू लिस्ट काय काय करायचं त्याची यादी असते बघा. टू डू लिस्ट ठेवत असाल तर येस लिहा, कधी कधी ठेवत असाल तर नो लिहायचं.